आत्तापर्यंत भारतामध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती होत नव्हती, परंतु सरकारनं आपल्या देशाला सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी पावलं उचलली. त्याच्यामुळं देशातील अनेक बड्या कंपन्यांसोबत फॉरेन कंपन्या देखील भारतामध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक करताना आपल्याला दिसत आहेत. आता देशातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा ग्रुप असलेला टाटा उद्योग समूह सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये उतरला. त्याच्यानंतर टाटा ग्रुपसोबत नॅसडॅकमध्ये लिस्टेड असलेली अमेरिकेतील प्रमुख चिप निर्माता कंपनी अॅनालॉग डिव्हाइसेसने करार केला. त्याच्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी टाटांच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रामध्ये सेमीकंडक्टर प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात काय तर भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या दिशेनं दमदार पावलं टाकली जात आहेत आणि याच्यातच आता अशी माहिती येते की नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा इलेक्ट्रॉनिक्स आता त्यांचे पंख विस्तारते आणि त्यांचं एकूणच चिप व्यवसाय वाढवण्यासाठी ते मायक्रोसॉफ्ट, डेल आणि HP यांसारख्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आणि याच्यामध्ये जर का यश आलं तर टाटा इलेक्ट्रॉनिक्स फॉक्सकॉनच्या तोडीस तोड कंपनी बनू शकते असं म्हटलं जाते. काय आहे हा संपूर्ण विषय ते समजून घेऊयात. आणि जर का टाटा इलेक्ट्रॉनिक्स इतकी मोठी वेगाने जर का वर येत असेल तर त्याच्यातून काय साध्य होईल याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सेमीकंडक्टरचा विषय असा आहे की आजच्या दिवशी आपण 100% आयातीवरती अवलंबून आहोत. सेमीकंडक्टरला सिलिकॉन चिप असं सुद्धा म्हणलं जातं. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये याचा वापर केलाच जातो. या चिपचा वापर केल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे ते काही कामाचं नाही. इनफॅक्ट ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनूच शकत नाही. अगदी LED बल्ब घ्या किंवा रॉकेट्स घ्या, काही घ्या, कार घ्या, मोबाईल घ्या, घरामधला फ्रीज घ्या, कोणतीही जर का आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू जर का म्हणली, इलेक्ट्रॉनिक आयटम, त्याच्यामध्ये हे सेमीकंडक्टर चिप ही लागते म्हणजे लागतेच. आणि या चिपचं काम काय आहे तर ही चिप इलेक्ट्रॉनिक वस्तूची मेमरी ऑपरेट करण्याचं काम करते. सेमीकंडक्टरचा वापर हा स्मार्ट वॉचेसमध्ये होतो, मोबाईलमध्ये होतो, टीव्ही, लॅपटॉप, ड्रोन, एव्हिएशन सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा केला जातो. म्हणजे नवीन सर्व टेक्नॉलॉजी जी येते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, म्हणजे आपण निवांत बसलेलो आहे आणि गाडी चालू आहे आपोआप, हे जे ऑटो मोड जे आहे त्याच्यासाठी सुद्धा या सेमीकंडक्टर चिप फार महत्त्वाचे आहेत. थोडक्यात मानवी आयुष्य सुखकर करण्यामध्ये या चिपचा वाटा मोठा आहे. तरी सुद्धा या चिपसाठी भारत दुसऱ्या देशांवरती आजपर्यंत अवलंबून होता आणि कुठेतरी हे जाऊन थांबायला हवं. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चिप उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि यासोबतच त्यांनी जागतिक कंपन्यांना आकर्षित करायला सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये नवीन युगाची भारतामध्ये त्यांनी सुरुवात करायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामुळं आपल्या देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन जी आहे ती डेव्हलप करण्यासाठी आणि परदेशातून विशेषतः चीनकडून आयात कमी करण्यासाठी सरकारनं त्या दृष्टीनं भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली. लॉकडाऊन नंतर डिस्टर्ब झालेली सप्लाय चेन ही भारतासाठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये पाऊल टाकण्यासाठी महत्त्वाची वेळ होती आणि संपूर्ण जग चीनसाठी पर्याय शोधत असताना भारताने ही संधी हेरली आणि सेमीकंडक्टर चिपसाठी उद्योगांना पायघड्या घातल्या. सरकारनं या सेमीकंडक्टरसाठी PLI अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम सुरू केली, ज्याच्यामुळं देशात पहिली सेमीकंडक्टर चिप 2025 पर्यंत येणार आहे. चीनच्या नाकावर टिच्चून सरळ सरळ त्यांच्या सीमेजवळ 27,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम टाटा समूहाकडून सुरू सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता टाटा समूहानं या सेमीकंडक्टर चिप उत्पादनामध्ये भारतामध्ये आघाडी घेतलेली आहे हे स्पष्ट आहे. मागील वर्षी आयफोनचा निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॉक्सकॉन आणि वेदांता यांच्यातील जवळपास $20 अब्ज चिप प्लांट उभारण्याचा जो एकत्रित प्रोजेक्ट होता तो अचानक थांबला. मागे सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळानं कायन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा रोज 60 लाख चिप बनवण्याच्या पॅकेजिंग प्लांटला मंजुरी दिलेली होती आणि या प्लांटसाठी जवळपास 3,300 कोटी रुपयांची गुंतवणूक होती आणि गुजरातमधल्या सानंद येथे हा प्रकल्प उभारण्यात येतोय. नोएल टाटा यांनी टाटा समूहाची धुरा स्वतःच्या हातामध्ये घेतल्यानंतर टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट आणि डेल सारख्या कंपन्यांबरोबर व्यवसाय वाढीसाठी चर्चा सुरू केलेली आहे. तैवान स्थित ही फॉक्सकॉन कंपनी ज्या पद्धतीने मोठ्या जायंट कंपन्यांबरोबर करार करते, अगदी त्याच पद्धतीने करार करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने आणि तितक्याच उत्पादन करण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रयत्नशील असल्याचं दिसून येते. आजच्या दिवशी टाटा इलेक्ट्रॉनिक्स ॲपल या कंपनीचे मोबाईल अर्थात आयफोन जे आहे ते असेंबल करते. येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ हा अधिक ब्रॉड करायचा आहे
आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सला Apple सोबत काम सुरू केल्यानंतर इतर कंपन्यांनी सुद्धा टाटा इलेक्ट्रॉनिक्स सोबत काम करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. आता इंटरेस्ट कशामध्ये त्यांनी दाखवलेला आहे, तर असेंब्लीसाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स सोबत त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. यासोबतच कंपोनंट सप्लाय करण्यासाठी त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे. एका रिपोर्टनुसार ह्या ज्या सर्व चर्चा सुरू आहेत, या सर्व चर्चा शेवटाकडे जातीलच असं काही नाहीये. कारण की टाटा ग्रुपचा प्रेफरन्स कशासाठी आहे, तर हाय व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्ट हा त्यांचा प्रेफरन्स असणार आहे आणि म्हणून त्यांनी मायक्रोसॉफ्ट, डेल, HP यांसारख्या कंपन्यांबरोबर बोलणी सुरू केलेली आहे. खेळायचं तर मोठा खेळ खेळायचा असं काहीसं त्यांचं गणित आहे. खुद्द टाटा समूहाला फक्त Apple पुरतं मर्यादित राहायचं नाहीये. Apple पुरतं मर्यादित राहिल्यामुळं उत्पादनाच्या मर्यादा येतात आणि उत्पन्नाच्या सुद्धा मर्यादा येतात आणि त्यांना हे टाळायचं आहे. एकाच सोर्सवरती डिपेंड राहणं हे किती त्रासदायक असतं, हे संपूर्ण जगानं लॉकडाऊन दरम्यान बघितलेलं आहे. चीन आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोविड पसरलेला असताना आणि त्यांच्यातलं उत्पादन ठप्प झालेलं असताना महत्त्वाचे कॉम्पोनंट्स न मिळाल्यामुळं जगातील उत्पादन ठप्प झालं होतं आणि याच्यातून धडा घेत जागतिक कंपन्या सुद्धा त्यांचं उत्पादन डायव्हर्सिफाय करू इच्छितात आणि ज्याला भारतामध्ये अर्थात टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या रूपाने त्यांना पर्याय उपलब्ध होईल आणि याच्यातून भारताचा, त्या कंपन्यांचा सुद्धा आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा सुद्धा फायदा होईल आणि आपला सुद्धा फायदा होऊ शकतो. टाटा समूहाला याचा फायदा होण्याचं कारण म्हणजे टाटा समूह सॉफ्टवेअरमध्ये आहे, चिप डिझाइनमध्ये आहे आणि आता ते स्वतःच या सर्व चिप ज्या आहेत त्या प्रोड्यूस सुद्धा करणार आहेत, प्रोडक्शन करणार आहेत. म्हणजे बघा एकाच ठिकाणी सर्व काही करणं, एकाच अम्ब्रेला खाली सर्व काही येणं हे टाटा समूहाला शक्य आहे, तितकी त्यांची क्षमता आहे. आता एक एकता मित्तल म्हणून ॲनलिस्ट आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की टाटा समूहाची एकूण क्षमता जर का आपण बघितली क्विकली नवीन टेक्नॉलॉजी सोबत अडॉप्ट होण्याची, तर त्याच्यामुळं होईल काय, तर भारत या सेमीकंडक्टर चिप मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातलं हब निश्चितपणे बनू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की जर का हे सेमीकंडक्टर चिप बनवण्यासाठीचं भारत जर का हब बनत असेल, तर फक्त 2026 पर्यंत या क्षेत्रातून जवळपास 10 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. ह्या नोकऱ्या कशामध्ये निर्माण होतील? असेंब्लीमध्ये निर्माण होतील, टेस्टिंगमध्ये होतील, मार्किंग आणि पॅकेजिंगमध्ये निर्माण होतील. म्हणजे तिथे निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या कदाचित अजून जास्त सुद्धा असू शकतात. इतर रोल्स जर का आपण बघायचे म्हणले तर चिप डिझाइनमध्ये मोठी संधी आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मोठी संधी आहे, सिस्टम सर्किट्समध्ये संधी आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये मोठी संधी उपलब्ध होऊ शकते आणि ह्या सेक्टरमध्ये स्किल्ड वर्कफोर्स असणं फार गरजेचं आहे. म्हणजे इंजिनिअर्स लागतील, ऑपरेटर्स लागतील, टेक्निशियन्स लागतील, स्पेशलिस्ट लागतील, क्वालिटी कंट्रोलची माणसं लागतील, प्रोक्युअरमेंटची माणसं लागतील, मटेरियल मॅनेजमेंटची माणसं लागतील, स्टोअर्सवाली माणसं लागतील. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी इथं उपलब्ध होऊ शकतात. सगळ्यात मोठी अडचण या क्षेत्रामध्ये बस्तान बनवण्यामधली ही असणार आहे, की टॅलेंट याच्यामध्ये मिळणार आहे का? म्हणजे त्या दर्जाचं टॅलेंट आपल्या इथं उपलब्ध होईल का? हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे आणि म्हणूनच हा जो गॅप आहे, अपेक्षा काय आहेत आणि वास्तव काय आहे, हा गॅप भरून काढण्यासाठी भारताला फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरण जे काही आलेलं आहे, ते त्याच दृष्टीने पुढे सरकणारं आहे, असं एकूण चित्र सध्या तरी दिसतंय. पण मेहनत फार मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या तरुण वर्गाला करावी लागणार आहे, तरच ते या संधीचा फायदा घेऊ शकतील. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.